गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळची वेळ झालेली आहे, तरी 8 वाजलेत. सगळ्यांना गुड मॉर्निंग. मॉर्निंग झाली असेल, चहा कॉफी घेतली असेल, तुम्ही नाश्ता झाला असेल सगळ्यांचा. कोणाचा काय 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 आमचं काय चाललंय बघूया. घरात बापरे बापरे, घरात काय चाललंय बघा. काय आहे ती कोमालेली मटकी करालेली. मटकी विळा घातली होती, कालच परवा घातली होती. काल ठेवली कोम आणायला, अजून ठेवली थोडी. मोड आलेली मटकी छान लागते. आई मसाला नाही टाकला की टाकला सगळं टाकले, बस केले खात नाही ती. बाद झाली. खाई ना तीच कणिक ही मळून ठेवली, सगळं उगत आले, कारण का चपाती लागतात. का होतं तेवढं नको, बाद झालं. गणेश दोघं आहे ती म्हणल्यावर नाही काय काय करायचं ती तरी दोघं. अजून कुठं झोपल्या ती हाका मारून मारून दमून गेली, पण काय उठा ना ती. कावा उठते ती काय माहित नाही आता. सीझन किंवाच हो शिजल ना. आणि मोड आलेली मटकी छान लागते. मोकळी तर लय मस्त लागते, पण भरपूर कांदा टाकून. पण कसं आम्हाला मोकळी भाजी नाही लागत. मोकळी कोणाला लागते तशीच पडती. मोकळी केली की खाय ना ते, त्यांना रसा लागतोय थोडा का होईना. सवय, सवयीचा परिणाम आहे ना. असून दे. गुड मॉर्निंग. तुम्ही पण या सगळेजण एकदा चहा प्यायला आल्याचा. मस्तपैकी चहा करायचा आहे आता. रातचं छान असं दूध तापलेलं आहे, त्याचा चहा करायचा आहे नुसत्या दुधाचा, आणि करून प्यायचा आहे. म्हणजे कसं कपडे धुवायला पण तावीन. धार काढून ठेवली, दूध तिथे ठेवले. आमच्या मनी म्यावला पण दूध ठेवलेलं आहे. पण आमची मॅडम कुठं फिरायला गेली बाहेर. कसं तिचं फिरून अजून आली नाही ती, पण फिरून आली की कसं दुधावर ताव मारते ती, आलं ना आलं. नाहीतर मग हां मॅडम कसं आहे आमचं दुधावर ताव मारते त्या. मग एकदा दूध डेअरीला गेले की मग काय विषयच नाही. एकदा दूध तापलेलं असल्या मग म्हटलं चला आता चपात्या करायच्यात मस्तपैकी छान छान. मला वाटतं निमा अर्ध चपात्याला तूप लावू काय. नको बाया, नको ना. असं मस्त वातावरण झालंय बाहेरचं. चला म्हणलं काम करीत करीत व्हिडिओ करीत करीत काम इळबळ चाललं. उठल्यापासून झोपस्तवर एकच काम, तीच रोजचं चक्र, तीच रोज तीच काम करायचं. दुसरा बदलच नाही, काय वेगळी काय कामच नाही. दुसरं काम रोजचं तेच. स्वयंपाक करा, धुणं धुवा, भांडी घासा, जेवा, असं झाडून काढा, परत गुरांचा आवरा, परत ना आणि संध्याकाळचं तीच. उठलं की तीच, ती झालं की तीच 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 तीच. कुठं गावाला ह्याला गेलं तर एक ठीक आहे बाया, पण गावाला कुठं जाता खुरपायला? रानातच खुरपायला. कुणाचा? आपला जायचा आहे. आपला ऊस आपल्या डोक्याच्या वर निघतोय आणि ते तयार कवा खुरपायचा. पण आपण गुदमरून जाऊ आपण त्या दोघी ऊसात. त्या बदलून काम मग काय ऊस खुरपता होय. बदलून काम करू, जाऊ दे मरू दे. कटाळा आला एकाच कामात. हो का, आता स्वयंपाक झाला की लगेच सांडगं घालायचं. तुम्ही म्हणता रोजच, पण आम्हाला दोघीला किती व्हायचं व. किती करायचं आपण. आम्ही दोघी आपलं किती एक गोळा मळतोय, तेवढाचा जिरबळ घालतोय तरी वर काय तरी आम्हाला इर का नाही. हा इरबळ का नाही. बोलायला येत जणीला मग येतेस का काय? कोणाला? अरुणाबाईला. होय. हा मग मला तर परत जाऊन दाळण हे घेऊन यावं लागेल. मग आता लाईट बी नाही आज. जाऊ द्या, उद्या सकाळी येते की 9 वाजता आहे. पण घेऊनही यावं लागेल मला, सगळं नीट करून व्यवस्थित ही करून ठेवून. असू द्या. तर हो का, आता छान असा दूध गरम करून घेते. भरपूर काम आहे ती, पण कसं असतं सकाळची अपडेट तुम्हाला दिली पाहिजे. असं कसं का व्हायना होय, कुणाला आवडू न आवडू, पण आम्हाला कसं व्हिडिओ परत तुम्ही म्हणणार आज का नाही आला. आधीच एकतर ती व्हिडिओ काय टाका नाही तर, आणि तुम्ही कमेंट मलाच करताय रवी भाऊ कुठे गेले, रवी भाऊ कुठे गेले. रवी भाऊ कुठे जायचे, तर रवी भाऊचं सगळं मूडवरचं काम असतं. आलं मनाला तर बसलं उन्हाला. काकडी कवा काढून करायची. हो, त्या काकडीची पण भाजी करायची, एकदम हे आहे आपली भोपळ्याच्या भाजी सारखी. पण कधी करावं, आपल्याच पोरांनी कधी खाल्लेली नाही, पण एकदा ट्राय केली तर कोण खायचंय. आपल्या दोघीलाच खावं लागायची. आपला अन्नाचाच असला
आणि बापू म्हणते ह्याच्यात काय साखर टाकली काय. हो बापूला तर लय आमच्या तिखट भाजी लागते, तरी मी लय कमी केले. आमच्या बापून तर तिखट खायचं, लय तिखट खायचं, लय मापून हाऊसनी दिली या. लय तिखट खायचं. मी लग्न झाल्यावर जी कालवण आणि लय कमी कमी तिखट, कमी तिखट. ती बापू आमचं पारच आता कमी आलं. मसाला नाही तर एवढा तिखट, लाल तिखट कालवून खायचं, पण अजिबात आता बदच कसलंच खात नाही. तर विषय मिटला त्या चटणीचा. तरी आमचा आकाचा मसाला 1 किलो लागतोय आम्हाला. आकाचा मसाला 1 किलो लागते हो, पण भाजी जास्त असते ना, खायचं काय नाही. आकाचा मसाला आम्हाला 1 किलो लागतो. आमचे आका आहे मसालावाले म्हणून आमचं जमलंय. नाहीतर आम्हाला जावं लागलं असतं की डंक्या कुठं आहे 2 किलो मिरच्या घेऊन. कालवण तर लईच खळखळ 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 उकळलं ग भाजी. तरी जाते का बोंबलत. अशा प्रकारे सकाळचं चाललं होतं आमचं. चला म्हणलं थोडी तुम्हाला पण अपडेट द्यावी. रोज तीच म्हणलं आज तुमच्याबरोबर गप्पा मारावं सकाळच्या. चहा उकाळतोय तोवर, नाही तर तुम्ही म्हणता तुला काय काम. त्या पाण्याचा कार व्हायला जा इकडं, आंघोळ करायची पाण्याच्या जा ह्या हिरीव ये वरच्या हिरीव जा खालच्या हिरीव ये वरच्या हिरीव. इकडून ओढणळी तिकडून ओढणळी, ह्या टाकीत लाव त्या टाकीत लाव. नशीब पण पाऊस यायला लागलाय, त्याच्यामुळे काय अडचण नाही खरं सांगायला. कसं झालंय, थोडं जरी टिपकं आलं किंवा हे झालं ना तरी झाडांना खूप फरक पडतो. आणि आपण पाणी देण्याला आणि पावसाच्या पाण्याला खूप फरक असतो बरं का. हे महिनाभर आम्हाला वाईट जडत जातो, एवढाच महिना, नाहीतर मग नाही टेन्शन काय. एवढा महिना काय लई जड जातो. तर म्हणतात त्यात काय आहे तर साखर आहे. आम्हाला कारखान्याची साखर मिळते. आमचं बापू सभासद आहे, त्याच्यामुळे पोत्यातच साखर असते आमची. त्यामुळे चहाला काय आम्ही देत नाही. साखर वाढली तरी साखर वाढली तरी च्या प्यायचा. बापू गेल्यात आमचं रानात, नाही तर तुम्ही म्हणता बापू कुठे गेल्यात बघू. बापू आल्यावर बापूंची पण अपडेट द्यायची या तुम्हाला. कसं बापूंचा थोडा समाचार घेतला तुम्हाला बरं वाटतं, आम्हाला बरं वाटतं. घडामोडी बापू सगळीकडच्या सांगतात या, मग तुम्हाला कळतं आम्हाला कळतं, नाही तर आम्हाला काय कळत नाही. बापू आमचं कुठं जात्यात काय होत्यात त्या सांगितल्यावर कळतं, नाही तर असं तर आम्हाला माहिती होत नाही कुठं गेले ते. चपात्या लाटून घ्यायच्यात. मी तर तिकडे दगडावर धुणून ही फेकून आली या. गुरांना खाय टाकायचे हाय ती कणस काढायच्या त्याची कापून, थोडीशी हायत राहिल्यात ती. नाही त्या ह्याला राहिली होती ना थोडी कालच खुडायची. काय झालं ते ज्वारीची कणसांना, ज्वारी चांगली आहे ना, मग ती चांगली सगळी कणस खुडून ठेवती कॅरेटात भरून. मग म्हणलं एक दिवशी बडवायची आपली. बघूया. तर असू द्या. बाय सगळ्यांना. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ.